आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील स्मशानभूमीच्या आवारात तब्बल 80 जांभूळ वृक्षांच्या वृक्ष लागवडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समितीच्या कार्यकर्त्यांनी या वृक्ष लागवडीमध्ये प्रमुख आणि सक्रिय सहभाग घेतला. सर्व वृक्षारोपे रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रशांत गोराणी यांच्याकडून उपलब्ध करून घेऊन संपूर्ण स्मशानभूमी परिसरात खड्डे काढून वृक्ष लागवड करून माती सरकवण्यासाठी छोट्या JCBचा खर्च सदलग्यातील वृक्ष चळवळीचे प्रमुख अतिक्रांत पाटील यांनी उचलला. यावेळी DS पाटील यांनी सदलग्यातील वृक्ष लागवडीची सुरुवात ज्येष्ठ राजकारणी परशुराम हेगडे यांनी सुरू केली होती, अशा दुर्मिळ आठवण सांगितली आहे. भारत देशात मधुमेही रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केवळ जांभूळ वृक्षाचीच निवड करण्यात आली. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी जांभळाच्या बिया, पाणी, साली अशा सगळ्यांचा उपयोग होतो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं असल्याने ही झाडे फुलाफळाला आल्यावर सदरगा परिसरातील मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त सोय झाल्याचे दयानंद भावानी यांनी सांगितले. यावेळी सदरगा नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे पौरकार्मिक नगरसेवक ॲडव्होकेट DS पाटील, अतिक्रांत पाटील, संतोष नवले, रावसाहेब मेलाळे, हेमंत शिंगे, विक्रम वराळे, कैलास माळगे, कॅनरा बँकेचे व्यवस्थापक राहुल हाडे, पापा परगौडर, नीलकंठ फकिरे, शशिकांत भोगले, दयानंद भवानी, बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समितीचे अध्यक्ष राहुल कुरणे, उत्तम म्हेत्रे, सचिन माळगे, शांतीनाथ उगारे, पिंटू तिपाण्णवार, विजयकुमार हेगरे, डॉक्टर आंबेडकर नगरातील कन्नड प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, NDRFचे कर्मचारी, अग्निशमन दल, सदलगा पोलीस अधिकारी शिवकुमार बिरादार आणि पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांसाठी बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समितीतर्फे अल्पोपहार व्यवस्था झाली होती. सर्व उपस्थितांचे आभार हेमंत शिंगे यांनी मानले. SB न्यूजसाठी प्रतीक कदम. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.